Oh my god. कसली करायला टेल ते. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण सरनोबतवाडी कोल्हापूर या एरियामध्ये आलो आहे. या ठिकाणी आपण आज साप पकडायला आलेलो नाही, तर एक वेगळा प्राणी आहे. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, तुम्हाला समजेलच. कुठे कुत्रा आहे जपून. कुठे आहे? हो धरा. काय नाही सुजीला तिकडे ने. या इकडे या ना. आले आले. ती खिडकी बंद करा दादा, नाहीतर काय काय करा बघणार का पहिलं? कुठे आहे दाखवा की. एक मिनिट. इथं पोतं लावायला पाहिजे. थांबा थांबा थांबा. असू असू थांब, बघूया पहिला येईल काय कुठे आहे. मोठे होत हे बघा. ओ इथं आहे का? हे इथं आहे. ओपनलाच फिरायला की रे. त्यांचं पॅसेज आहे तिथं बॅक साईडला, तिथंच येऊन बसले ती. तर आपल्याला बघूया आता कसं रेस्क्यू करता येईल. या ठिकाणी तिथं त्यांचं डस्टबिन आहे. तुम्ही एक मिनिट थांबा. तुम्ही हे करू नका. तर ती तिच्या मानेच्या खालचा भाग फुगवा लागलाय की त्याच्यावरून कळते की तिला राग आलाय आणि ती सांगते की माझ्यापासून लांब राहा, नाहीतर मी चावणार. घोरपड म्हणतात त्याला मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये याला मॉनिटर लिझार्ड म्हणतात. तर याच्यामध्ये वेनम नसते, याचं फक्त जे सलाइवा आहे त्यामध्ये बॅक्टेरिया असतात जास्त प्रमाणात, त्यामुळे आपण बाईट करून घ्यायची नाही याच्यापासून. आपण याला सावधानतेनं रेस्क्यू करायचं आहे. तर मी टॉंग पण घेऊन आले. तर बघूया आपल्याला त्याला आता कसं रेस्क्यू करता येईल. ही साईडला घे जरा साहित्य. Oh my god. अरे सुटली. नाही शेपूट वगैरे काय नसते. तर या ठिकाणी आवाज करते, बघू शकते ती. तिला राग आला की अशा पद्धतीने आवाज करते ती. आता टेल आल्या इथे या साईडला. बघ कसली करायला टेल ते. इथे मला कॅमेरामॅनची थोडी मदत घ्यावी लागते कारण जागा कमी आहे. तर आपण डायरेक्ट तिथं हेडकॅच करतो. ओके बेबी. तर आपण सेफली आता रेस्क्यू करतो हिला. कुठे सोडणार? आता याला वन विभागाकडे देणार आम्ही. वन विभागाकडे आपण माहिती देतोय पहिला, असं असं रेस्क्यू केलं एरिया वगैरे. त्यानंतर आपण त्यांच्याकडेच देणार आहे. तर आपण बाहेर घेऊया पहिला. तर या ठिकाणी बघू शकता ही घोरपड. तर हिचं नखे बघू शकताय किती स्ट्रॉंग आहेत, आणि हिची पकड देखील मजबूत असते एकदम. आणि घोरपड शेपटी मारल्यावर त्याच्यात विष असते असं वगैरे काही नसते, हे सगळे गैरसमज आहेत. तर याच्यामध्ये शेपटीमध्ये विष वगैरे काहीच नसते. आता मी पकडले या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. आणि याची स्किन बघू शकताय कशा पद्धतीनं खरबरीत स्केल आहे त्याचे. तर अतिशय सुंदर असा आहे प्राणी हा. तर चला तर आपण याला पॅक करूया आणि आपण याला वन विभागाच्या समोरच रिलीज करणार आहे. बापरे. नाही नाही. कसं काय दिसलं तुम्हाला? आमच्या घरात एक कुत्रा आहे सुजी म्हणून. काय तिला तिचा वास आला आणि तिने सांगितलं की तिकडे जाऊ नको, काहीतरी आहे म्हणून. आणि त्यांनी तिला बोलवून आणलं आणि तेव्हा त्या बघितल्यानंतर समजलं की तिथे एक घोरपड होती. तर पाळीव प्राण्यांमुळे आपल्याला हे देखील कळू शकते एक एकदा, कारण कुत्र्यांचा सेन्स जास्त असतो. त्यांना लगेच त्याचा वास येतोय किंवा लक्षात येते त्यांच्या की आजूबाजूला काहीतरी धोका आहे. तर याच्यामुळे त्यांना कळालं आणि आपण त्याला आता सेफली एका दुसऱ्या जीवाला रेस्क्यू केलं आहे. दादा तुमचे देखील आभार की तुम्ही याला वाचवलं, मारलं नाही त्याबद्दल. तर चला तर आपण याला रिलीज करूया. तर आता रेस्क्यू केलेला घोरपडला आपण रिलीज करायला या ठिकाणी आलो. या ठिकाणी माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहेत. तर त्यांच्या देखत आपण या घोरपडीला रिलीज करतोय. तर आपण ह्याला रिलीज केलं आहे. तर ती गेली, केवढ्या स्पीडनं पळत गेली बघू शकता.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.